पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकवरून विरोधकांची टीका. खासदार सुनील तटकरे यांचे विरोधकांना चोख प्रत्युत्तर. मिसिंग लिंक प्रकल्पावरून विरोधकांनी केलेल्या टीकेला खासदार सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर देत वस्तुस्थिती समजून घेऊनच आरोप करावेत असे म्हटले आहे. यंदा राज्यात अभूतपूर्व अतिवृष्टी झाली असून हवामान खात्यानेही मुसळधार पावसाचा पूर्व इशारा दिला होता. अशा विक्रमी पर्जन्यमानामुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी महायुती सरकार सातत्याने प्रयत्नशील असून विविध विकास कामे नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्ती किंवा अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे, असेही तटकरे यांनी नमूद केले. नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून विकास कामांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा विश्वासही खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. एक असं आहे की पर्जन्यमान इतकं तुफान झालं, जसं आज हवामान खात्याने एक अंदाज व्यक्त केला होता की नाशिकला एका दिवसात 300 मिलीमीटर पाऊस पडेल आणि ढगफुटी त्या ठिकाणी होईल. अशा वेळेला असे नैसर्गिक आपत्ती ज्यावेळेला घडत असते त्याचं राजकारण करण्यापेक्षा पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये महायुतीच्या सरकारने नक्कीच फार मोठ्या प्रमाणावरती पावलं त्या ठिकाणी उचललेली आहेत. निसर्गाच्या पुढे आपण सगळेजण अनेक वेळा हतबल होतो, पण या सरकारची प्रबळ इच्छाशक्ती, देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील, स्वर्गीय दादा नाईक, पण सुनेत्राबाईंनी असतील, सर्व मंत्रिमंडळ असेल, या सगळ्या पायाभूत सुविधा भक्कमपणाने जनतेमध्ये कशा मिळतील याच्यात प्रयत्नशील त्या ठिकाणी आहे. पण निसर्गाच्या पुढे अनेक वेळेला आपण हतबल होतो, त्याचं एक उदाहरण आहे. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.